दुसरा अध्याय 25 पासून 35 पर्यंत तुमच्यासाठी मी वाचतो. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीय प्रगतीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी, ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोगसून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एका मनुष्याविषयी आपण वाचतो ज्याचं नाव शिमोन आहे. आणि तो मनुष्य बायबलमध्ये या ठिकाणी लिहिले की तो शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य होता आणि तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक साधारण असणारा असा एक मनुष्य, कोणी एक मनुष्य, आणि ज्याला कोणी एक म्हटलेलं आहे. कोणी एक म्हणजे एनिमल, म्हणजे कोणीतरी होता असा एक मनुष्य. पण त्याची जी साक्ष आहे ती मात्र पुढे जाऊन असं सांगतं बायबल की तो नीतिमान होता, भक्तिमान होता आणि इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता. हालेलुया. शिमोन नावाचा कोणी एक माणूस, एनिमल म्हणजे कॉमन माणूस आहे ना, गर्दीमध्ये असणारा आणि हजारो लोकांपैकी एक, लाखो लोकांच्या पैकी एक. यरूशलेमेत त्यावेळेस हजारो लाखो लोक राहत होती आणि त्या लाखो लोकांच्या पैकी असणारा एक असा व्यक्ती की ज्याच्याविषयी बायबल सांगतं की तो मनुष्य भक्तिमान होता, नीतिमान होता आणि इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे किती आनंददायक आणि अद्भुत अशा प्रकारची गोष्ट आहे की तो कॉमन आहे, पण त्याचे विशेषण हे आहे की तो भक्तिमान आहे. हालेलुया. आपण किती कॉमन आहोत हे महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. आपण भक्तिमान आहोत की नाही हे महत्वाचं आहे. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा तू किती कॉमन आहेस हे महत्वाचं नाही, पण तू भक्तिमान आहेस का. हालेलुया. प्रश्न विचार, तू भक्तिमान आहेस का हे महत्वाचं. तुझ्या कॉलनीमध्ये हजारो लोक राहत असतील, पण तुझ्यासारखेच बरेच लोक आहेत. मग तुमच्यासारखाच पांढरा शर्ट घालणारे भरपूर जण असतील आणि मग तुमच्यासारखीच काळी पॅन्ट घालणारे पण भरपूर जण असतील. तुमच्यासारखीच साडी नेसणारे पण भरपूर जणी असतील, लक्षात घ्या. आणि तुमच्या सारख्याच वेगवेगळ्या प्रकारचा ड्रेस परिधान करणारे पण भरपूर जण असतील. पण तुमचं विशेषण हे आहे की तुम्ही भक्तिमान. हालेलुया. तुमचं विशेषण हे आहे की तुम्ही नीतिमान आहात. तुम्ही कॉमन ड्रेस घालता, पण तुमच्यामध्ये एक विशेषण हे आहे की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. हालेलुया. हे विशेषण आहे प्रत्येकाचं. कारण बऱ्याच वेळेस आपण कॉमन म्हणून आपल्या लोकांना असं वाटतं की ठीक आहे, मी एक कॉमन मनुष्य आहे, माझ्या कॉलनीमध्ये राहतो आणि मग माझ्या कॉलनीमधला एक मी कॉमन माणूस आहे आणि मग सगळ्या लोकांसारखाच मी नमस्कार, हाय, हॅलो करणारा वगैरे असं सगळ्याच गोष्टी आहेत माझ्यामध्ये. आणि निश्चितच मनुष्य स्वभाव म्हणून आपल्यामध्ये हे सगळं काही असेल, पण नीतिमान असणं हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. आपण कॉमन असणं किंवा इतरांच्या पैकीच असणं. तुम्ही काय बिझनेस करता, इतरांच्या दुकानाच्या आणि तुमचं पण एक दुकान आहे, पण तुमचं दुकान यासाठी ओळखलं जायला हवं की हे नीतिमान माणसं. हालेलुया. तुम्ही कॉमन माणसांसारखेच बिझनेस आणि कॉमन माणसांसारखेच कामं करत असाल आणि मग हजारो कामगारांच्या पैकीच तुम्ही एक कामगार आहात आणि इतर काम करणाऱ्या लोकांच्या पैकीच तुम्ही एक वर्कर आहात. आणि मग कुठलंही साधं काम का असेल ना, काम कोणतंही साधं आणि मोठं नसतं, लक्षात घ्या. पण काम करणारा माणूस कोण आहे त्याच्यावरच त्या कामाची क्वालिटी आणि त्या गोष्टीचं महत्व ठरत असतं. हालेलुया. तो करणारा किती सामर्थ्य व्यक्ती आहे. कारण त्या काळामध्ये मेंढरं राखणारी पुष्कळ होते, पण मेंढरं राखणारा एक दावीद असा होता की त्याच्यावर देवाचा आत्मा होता. हालेलुया. मेंढरं राखणारे पुष्कळ जण होते, सगळ्यांना देवाने सांगितलं नाही, पण काही मेंढरं राखणारे मेंढपाळ रानामध्ये होते. त्यांच्या जवळ देवाचे दूत गेले, स्वर्गदूत गेले आणि त्यांना सांगितलं आज तुमच्यासाठी दावीदाच्या गावात. हालेलुया. बाकीच्या बऱ्याच थंडीमध्ये कुडकुडत बसलेल्या
बसलेले असतील, शेकोटी घेऊन बरेच जण जागत बसलेले असतील, बरेच जण असतील, पण त्यांच्याजवळ देवदूत नाही गेले, पण काही विशेष लोकांच्या जवळ मात्र देवदूत गेले. हालेलुया. बरेच जण असे कॉमन आहेत आज जगामध्ये, पण त्या कॉमन माणसांच्या पैकी तुम्ही एक व्यक्ती अशा आहात की तुम्ही नीतिमान असायला हवं. हालेलुया. तुमचे विशेषण हे आहे, तुम्ही साडी कपडे कोणते घालता हे महत्वाचं नाहीये जास्त. देव त्या गोष्टीकडे पाहून प्रेम करत नाही, देव तुमच्या भक्तिमान गोष्टीकडे पाहून प्रेम करतो. देव तुमच्या नीतिमत्वाकडे पाहून प्रेम करतो. देव तुम्ही देवाच्या आत्म्याला किती महत्व देता आपल्या जीवनामध्ये त्याच्याकडे पाहून प्रेम करतो. आणि या व्यक्तीकडे देव या गोष्टीसाठी प्रेम करत होता या व्यक्तीवर, आणि या व्यक्तीला येशूला हातात घेण्याचं भाग्य यासाठी प्रभूने दिली होती, ती संधी यासाठी दिली होती की त्याचं विशेषण हे होतं की तो भक्तिमान होता. हालेलुया. येशू बाळाला हातात घेणं आणि त्याच्यासाठी जे वैभवाचे शब्द आहे, त्याच्यासाठी जी भविष्यवाणी आहे, ती भविष्यवाणी करण्याचं जे भाग्य आहे ते शिमोनाला मिळालं. हालेलुया. अद्भुत गोष्ट आहे की त्याला परमेश्वर कॉमन माणसाच्या हातात ते दिलेलं. हालेलुया. परमेश्वर बऱ्याच वेळेस आपलं कॉमन पण पाहत नाही, आपण किती साधे आहोत, सरळ आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्यात आपण राहतो, या गोष्टीकडे परमेश्वर पाहत नाही, पण आपला भक्तिमानपणा मात्र तो पाहतो, आपला नीतिमानपणा मात्र पाहतो तो. आणि तुमच्या कपड्याच्या मळकटपणाकडे सुद्धा तो पाहत नाही, आणि तुम्ही किती स्वच्छ राहता, तुमचं सेंट किती चांगलं आहे या गोष्टीकडे पण तो पाहत नाही, पण तो भक्तिमान असण्याकडे मात्र पाहतो, तुमच्या आत्म्याकडे मात्र तो पाहतो. आणि या गोष्टी खूप महत्वाच्या. आजकाल विश्वास करण्याचं लक्ष जास्त करून इतर अशा जगातल्या गोष्टीकडे, ज्याला आकर्षण म्हणलेलं, जगातलं जे आकर्षण आहे त्या गोष्टीकडे जास्त जातं लक्षात घ्या. आणि त्यांना असं वाटतं मग माझ्या कपड्याकडे कुणीतरी पाहावं, माझ्या वस्त्रांच्याकडे पाहावं, माझा सेंटचा वास कुणीतरी घ्यावा आणि मला म्हणावं की त्याची स्तुती केली जाईल. आता याची स्तुती करणं काही वाईट नाहीये आणि या गोष्टीला चांगलं म्हणणं पण काही वाईट नाहीये, पण एक गोष्ट मात्र आहे की तुमची ओळख जास्त करून जर वाढणार असेल तर तुमच्या भक्तिमानपणाकडे पाहून ओळख झाली पाहिजे. बायबल ज्या ज्या वेळेस एक वेगवेगळ्या लोकांची ओळख करून देतं त्या त्या वेळेस या गोष्टीचं वर्णन केले गेलेलं आहे. वाचा तुम्ही, माझ्या बरोबर काढले तर तुमच्या लक्षात येईल. लूका सुवर्तमान 1:6 वचन, 1:6 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय 6व्या वचनामध्ये, ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. हालेलुया. आता या ठिकाणी दोघांचं वर्णन आहे. कोण आहे ते? योहानाचे आई वडील आहे. आणि योहानाचे आई वडील जे आहे त्या जकरिया आणि त्याचप्रकारे अलिशिबा जी आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि अलिशिबा आणि जकरिया या दोघांचं वर्णन बायबल करत असताना ते कपडे कोणते घालत होते किंवा त्यांची वस्त्र घालण्याची पद्धत काय होती, त्यांच्याकडे वस्तू काय होत्या, घरात कोणत्या राहत होते, याचं वर्णन या ठिकाणी अजिबात केलं गेलेलं नाही. तर त्याचं वर्णन कशाचं आहे? ती दोघं उभयता नीतिमान होते आणि त्या ठिकाणी देवाचं भय बाळगणारे होते, प्रभूची आज्ञा आणि विधी पाळण्यात निर्दोष होते. हालेलुया. वर्णन बघा. आणि त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी वर्णन आहे, लूका सुवर्तमान 23:51 वचन. त्या ठिकाणी असं सांगतं, त्याने त्याच्या विचाराला व कृतीला संमती दिली नव्हती आणि तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. हालेलुया. आता हा कोण आहे? अरिमथाईकर योसेफ आहे. हालेलुया. कोण आहे हा? अरिमथाईकर योसेफ आहे. आता अरिमथाईकर योसेफ हा कोण व्यक्ती होता? तो एक श्रीमंत मनुष्य होता, अरबपती होता, त्या काळातला करोडपती होता. पण देवानं त्याची ओळख करत असताना ते विशेषण त्याच्या पाठीमागे लावलं नाही की त्याच्या पाठीमागे रथ किती होते, त्याचा जो रथ किती होते, त्याचा जो घोडे किती होते, कोणता तबेला होता आणि कोणत्या प्रकारच्या वस्तू तो वापरत होता, किती उंची वस्त्र होती, या सगळ्या गोष्टीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळत नाही. पण त्याचं वर्णन करत असताना देव म्हणाला की त्यांनी त्यांच्या वाईट कृत्याला, चुकीच्या कृत्याला संमती दिलेली नव्हती, तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करणार आहे. हालेलुया. जशा प्रकारे शिमोनाचं वर्णन या ठिकाणी केलं की इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणारा व्यक्ती तो होता, तशाच प्रकारे अरिमथाईकर योसेफाचं वर्णन सुद्धा करत असताना बायबल असं सांगतं की तो देवाच्या राज्याची वाट पाहणारा व्यक्ती होता. हालेलुया. त्या अजून निकेदमाचं वर्णन करत असताना सुद्धा देवाने तसंच सांगितलेलं आहे की तो सुद्धा देवाच्या राज्याची वाट पाहणारा आणि त्याच प्रकारे शास्त्री आणि पुरुषांच्या कुठल्याही गोष्टीला संमती न देणारा व्यक्ती होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात हे तुमच्या नीतिमत्वाप्रमाणे ठरलं पाहिजे. हालेलुया. तुमचं भक्तिमानपणा पाहून ठरलं पाहिजे. तुमची वस्त्र पाहून ठरवत नाही देव. देव ठरवत असताना नेहमी ही ओळख देतो की तो भक्तिमान होता. योबाविषयी ज्यावेळेस सैतानाला परमेश्वराने प्रश्न विचारले त्यावेळेस सैतानाने सुद्धा त्याच गोष्टीचं वर्णन केलं की तो देवाचा वैभव आहे. हालेलुया. त्याच्या
पाहिलं नाही. तुम्ही कॉमन कितीही असा पण तुम्ही भक्तिमान आहात हे महत्त्वाचं. तुमची वस्त्र किती असो याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले कपडे घालू नयेत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगल्या गोष्टी वापरू नयेत. हे सगळं वापरण्याबरोबर महत्व कशाला द्यायला हवं? भक्तिमानपणाला द्यायला, नीतिमानपणाला द्यायला हवं. तुमच्याकडे काय आहे ते जास्त महत्वाचं नाही, तुम्ही भक्तिमान आहात का ते जास्त महत्वाचं आहे. कारण त्या गोष्टीकडे जास्त प्रामुख्यानं देव पाहतो, आत्मा पाहतो, सैतान सुद्धा तेच पाहतो. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की सैतान ते पाहत नाही, सैतानाचं तीच गोष्ट जास्त जल्लोषपणा आणते. जास्त त्याला जर त्रास कशाने होत असेल तर तुमच्या पवित्रपणाचा. हालेलुया. आज्ञा पाळतात त्याचा त्याला जास्त त्रास. तुम्ही देवाचा गौरव करतात त्याचा त्याला जास्त त्रास. हालेलुया. तुम्ही मोठ्याने हालेलुया म्हटलं की त्याला असं वाटतं अरे हा याचा हालेलुया कधी म्हणतो. तुम्ही चांगले कपडे घातले त्याला काही नाही वाटत, हा ठीक आहे घाल तू माझंच लेकरू आहे बरोबर. आणि अशाच गोष्टीकडे जास्त लक्ष जर तुमचं असेल तर निश्चित अर्थाने त्याला आनंद होईल, त्याला दुःख नाही होणार, पण त्याला दुःख तुमच्या स्तुतीने होईल, त्याला दुःख तुमच्या प्रार्थना करण्याच्या वेळेने होईल. हालेलुया. तुम्ही गुडघ्यावर बसणार जास्त त्याला दुःख, आणि त्याला दुःख करणं हे आपलं काम आहे. विश्वास करायचं, त्याच्यासोबत लढाई केली पाहिजे, त्याच्यासोबत लढण्यासाठीच तर देवाने आपल्याला नेमलेलं आहे. हालेलुया. पण बरेच विश्वासणाऱ्यांचं आज प्रायोरिटी बदलली, त्यांची प्राथमिकता बदलली. ते आज कॉमन राहू इच्छित नाही, विशेष राहू इच्छितात. आणि विशेष लोकांना आज विशेष महत्व पण दिलं जातं चर्चमध्ये. कारण याकोबाच्या पत्रात आपल्याला वर्णन आढळतं की भगपेदार कपडे घातल्यानं जर कुणी आलं तर तू त्याला समोर बसवशील आणि तू म्हणशील की हा इथे बसा, तुमची ही जागा आहे. आणि मळलेली कपडे घातले तर शेवटी बदलून भेदभाव करणारा व्यक्ती आहे. म्हणजेच काय, देवाच्या मंडळीत असं असू नये असं याकोबाला माहित म्हणायचं होतं. आणि ते म्हणत असताना याकोब म्हणाला की या सगळ्या गोष्टीकडे पाहून नाही तर भक्तिमानपणाकडे पाहून तुम्ही त्याला स्थान दिलं पाहिजे. या ठिकाणी बायबलमध्ये कुणाच्याही त्याची वस्त्र कशी होती सांगितलं नाही. हन्ना नावाची एक त्या ठिकाणी व्यक्ती आहे आणि तिचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी असंच केलंय की ते देवाचं गौरव करणारी आणि उपास तापास करून मंदिरामध्ये राहणारी ती व्यक्ती होती. आता तिचं जी वय आहे तिचं वय खूप कमी जास्त होतं, तिचं वय काही खूप कमी नव्हतं. आणि अशा वयाची व्यक्ती काही खूप चांगल्या प्रकारची कपडे घालून आणि इतर अशा सारखी सजावट करून त्या ठिकाणी बसलेली नव्हती. पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की ती देवाचं गौरव करणारी. मग तिचे थरथरणारे हात असतील, चांगली लोळत असेल कदाचित, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं तिचं वर्णन असेल. पण या सगळ्या वर्णनाला परमेश्वरानं महत्व दिलं, तर परमेश्वरानं महत्व दिलं की देवाच्या. लक्षात घ्या, आपण प्रभू साठी किती सेन्सिटिव्ह आहोत हे तुमच्या भक्तिमानपणावरून दिसतं. हालेलुया. कारण तुमची वस्त्र ही जास्त महत्वाची नाहीत, वस्त्र आहे पण त्या वस्त्रांकडे पाहिलं गेलं नाही पाहिजे जास्त, तर तुमच्या भक्तिमानपणाकडे. कारण देव त्या वस्त्रांच्याकडे पाहत नाही. लक्षात घ्या, कुठे कुठे पण जिथे पण तुम्हाला आढळेल बायबलचं वर्णन, बायबलमध्ये भक्तिमान लोकांचं वर्णन जिथे पण आढळेल त्या त्या ठिकाणी भक्तिमान, नीतिमान, देवाची वाट पाहणारा, पवित्र, आज्ञा पाळणारा, अशाच गोष्टीचं वर्णन तुम्हाला. मी काही कॉमन गोष्टी तुम्हाला काढल्या, अजून बरीच वचनं आपल्याकडे आहेत की ज्याचं आपल्याला पाहता येईल, पण इतर एवढं पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण तो व्यक्ती कोण होता? एक साधारण मनुष्य होता आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता. हालेलुया. आणि पवित्र आत्मा अपवित्र माणसांच्या मध्ये राहत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा जगातल्या गोष्टीकडे लक्ष असणाऱ्या व्यक्तीमध्ये राहत नाही. लक्षात घ्या, पवित्र आत्मा ख्याली खुशाली आवडणाऱ्या माणसामध्ये राहत नाही. आज पवित्र आत्मा असल्याचं नाटक केलं जातं, नाटक जास्त केलं जातं. आणि त्या नाटकाकडे जर पाहिलं ना असं वाटलं अरे थोडंसं हल्लं, थोडंसं इकडं तिकडं आलं. आणि बऱ्याचशाच गोष्टी जास्त करून देवाचा आत्मा असण्याचं जे मापक आहे, आजचं मापक आहे, ते मापक बदललेलं आहे. पण देवाचं मापक मात्र बदललेलं नाही. ज्याला आपण देवाचं हे म्हणतो, जी मापाची पट्टी आहे, लक्षात घ्या, ती मापाची पट्टी मात्र बदलली आहे. देवाच्या मापाची पट्टी पवित्रपणा आहे, आज्ञाधारकपणा आहे, उपवास आहे, त्याच प्रकारे देवाचं वचन वाचणं आहे, देवाच्या वचनावर चालणं आहे, त्याच प्रकारे देवाचं गौरव करणं आहे, प्रार्थनेची वेळ आहे, आणि मग देवाच्या सेवेसाठी आपला पैसा खर्च करणं आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये देवाच्या मापनामध्ये. या सगळ्या गोष्टीवरच देव मापतो. लक्षात घ्या, त्या माणसाचं पवित्रपण किंवा त्या माणसाचं आध्यात्मिक जीवन. देवाचं मापक कधीही बदलत नाही, मनुष्याचं मापक बदलतं. मनुष्य मापतो कशामध्ये की त्याच्या राहण्याची स्टाईल बदलली का, त्याच्याकडे एक कार होती, दोन आल्या का, त्याच्यानंतर तो टू व्हीलर होता, कारवरती आलाय का, त्याच्याकडे चांगल्या प्रकारचे सोनं नाणं वस्त्र घालण्याची स्टाईल बदलली का, या गोष्टीकडे पाहून त्याची धार्मिकता आज ठरवण्याचा जास्त काळ आहे. पण देव मात्र या सगळ्या गोष्टीकडे पाहत नाही. भलेही त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल झाला असेल अथवा नाही झाला असेल, त्या गोष्टी महत्वाच्या नाही. झाला असेल आनंदाची गोष्ट आहे, नाही झाला असेल तरी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. पण महत्व काय आहे की त्याचा पवित्रपणा वाढलाय, त्याचं प्रार्थनेची वेळ वाढली आहे का, त्याच्या जीवनामध्ये
त्याच्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणा वाढलाय का, त्याच्या डोळ्यावरती त्याच्या कंट्रोल आलाय का, या गोष्टी जास्त पाहिल्या. हालेलुया. पवित्र आत्मा असं कंट्रोल न करणाऱ्या व्यक्तीच्या आतमध्ये राहत नाही. नाटक करता येतं आणि पुष्कळ वर्षापूर्वी कदाचित तो कोळसा टाकला असेल, अजून चालू आहे, त्याच्या पाठून धूर निघत आहे आणि धूर दिसतं, लोकांना वाटतं हा ठीक आहे अग्नी आहे अग्नी आहे, पण अग्नी कधीच विझून केलेलं असते, नुसतं धूर असतो आणि त्यावरतीच ते चालवलेलं असतं. कारण भरपूर वर्षापूर्वी मग प्रार्थना बंद झाली असेल, मग अशा बऱ्याच गोष्टी, पण कारण मापक जे आहे ते मापक अशा प्रकारेच केलं जातं. आज जगात मापक केलं, पण देव मात्र असं मापक नाही. त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले की त्याच्यावर पवित्र आत्मा होता. त्याच्यावर पवित्र आत्मा का होता त्याचं कारण या ठिकाणी लिहिले की तो नीतिमान होता, तो भक्तिमान होता, इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणारा. हालेलुया. त्याला ठाऊक होतं इस्रायलचं सांत्वन, आणि ते कुठं लिहिले बरं, त्याला कसं ठाऊक होतं, त्याने वाचलं तर नियमशास्त्र पुस्तक याचं 40वा अध्याय पहिलं वचन. मी वाचतो तुमच्यासाठी. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो. हालेलुया. यरूशलेमच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे, परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. हालेलुया. अजून एका ठिकाणी 49वा अध्याय, यशायाचा 49 अध्याय 13 वचन आणि 52 पण काढा. 49:13 यशाया 49:13. हे आकाश जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, अहो पर्वतांनो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिढीलेल्या लोकांवर दया केली आहे. हालेलुया. 52वा अध्याय 9 वचन, यशाया 52 आणि त्या ठिकाणी लिहिले, यरूशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थळांवर आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरूशलेमास उद्धारले आहे. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे या गोष्टीचं स्पष्टीकरण देतो की ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी लिहिल्या, ही 3 वचन जी आपण वाचली ती सगळी इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणाऱ्यांसाठी, किंवा इस्रायलचं सांत्वन कसं होईल, यरूशलेमचं सांत्वन कसं केलं जाईल, यरूशलेममध्ये कशा प्रकारे देवाचा आत्मा काम करेल, याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि देवाचा आत्मा स्पष्टपणे त्या गोष्टीविषयी शिकवतो आणि सांगतो की कशा प्रकारे प्रभू काम करणार आहे. आणि ही गोष्ट शिमोनाला वचनातून, यशायाच्या पुस्तकातून समजलेली होती आणि म्हणूनच ती वचनं त्याच्या लक्षात असल्या कारणानं तो नेहमी इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणारा व्यक्ती होता. बायबल जो वाचत नाही किंवा त्या बायबलवरच्या वचनाकडे जो लक्ष देत नाही, देवाच्या वचनाचं मनन करत नाही, त्याला इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहण्याची आवश्यकताच नव्हती. आणि जर तो इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहतो तर यशायाचा ग्रंथ त्याने वाचलेला होता. हालेलुया. यशायाचा ग्रंथ त्याने वाचला असल्या कारणानेच त्याला ठाऊक होतं की एक दिवस सांत्वन करणारा येणार आहे, यरूशलेमच्या अश्रू पुसणारा येणार आहे, एक दिवस यरूशलेममध्ये पापाचा दंड वाहणारा येणार आहे, एक दिवस यरूशलेममध्ये उद्धाराचा मार्ग निर्माण होणार आहे. आणि तोच येशू ख्रिस्त तो होता की यरूशलेममध्ये त्या ठिकाणी आलेला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की इस्रायलच्या सांत्वनाची तो वाट पाहणारा होता आणि देवाच्या आत्म्याने त्याला या वचनातून प्रकट केलेलं होतं की एक दिवस इस्रायलचं सांत्वन येईल. हालेलुया. बायबल आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतं की तुम्ही किती कॉमन आहात या गोष्टी महत्वाच्या नाही, तुम्ही किती सामान्य आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही जगामध्ये किती कोणत्या प्रकारे गुरफटलेला, म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांच्या पैकी, हजारो लोकांच्या पैकी एक व्यक्ती आहात हे महत्वाचं नाही, पण तुमच्यावर भक्ती, तुम्ही भक्तिमान आहात का, तुम्ही नीतिमान आहात का, देवाच्या दृढ वचनावर तुमचा दृढ विश्वास आहे का, या गोष्टी मात्र बायबल आपल्याला बघायला सांगतं, तपासायला सांगतं. आणि आपण प्रत्येकाने या गोष्टी तपासायला हव्यात. आपल्या अंतःकरणाचं तपासून स्पष्टीकरण आपल्या अंतःकरणात देवाला द्यायला हवं. कारण तुम्ही साधारण असाल, तुम्हाला असं वाटत असेल की मी एक कॉमन माणूस आहे आणि जगातलं मापक जे आहे ते जगातलं मापक बदललेलं आहे, जगातल्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि मग मी मात्र कशा ह्या प्रार्थना आणि इतर अशा प्रकारच्या जगातल्या गोष्टीकडे, म्हणजे आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहे आणि मग जगासारखंच मी आचरण करायला हवं, जगासारखंच मी त्यांचंच अनुकरण करून त्यांच्याबरोबर चालायला हवं. कारण होतं काय की इतर लोकांना पाहून हे जे चांगले विश्वासणारे असतात, जे प्रार्थना करणारे असतात, बायबल वाचणारे असतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाची काहीतरी अद्भुत इच्छा असते, देवाचं काहीतरी, देव त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काहीतरी करणार असतो, किंवा त्यांचं एक सांत्वन एक दिवस होणार आहे, किंवा त्यांच्या अश्रू पुसले जाणार आहेत, त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहेत, एक त्यांच्यासाठी
काळ परमेश्वराने नेमलेला असतो आणि मग अशा लोकांचं अंतःकरण जे आहे ते धीर धरवत नाही. कारण इतर लोकांचं जे आशीर्वाद असतील किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे दाखवणं असेल किंवा जे दिसणं असेल या सगळ्या गोष्टीकडे पाहून होतं काय की त्यांचं मन विचलित होतं. पण या ठिकाणी मात्र शिमोनाचं मन कोणत्याही प्रकारे विचलित झालं नाही. हालेलुया. तो शेवटच्या काळापर्यंत, कारण त्याला देवाने सांगितलं होतं की जोपर्यंत तू तारणाला पाहत नाहीस, उद्धाराला पाहत नाहीस, तोपर्यंत तुला मरण येणार. हालेलुया. तोपर्यंत तुला मरण येणार. किती अद्भुत गोष्ट आहे लक्षात घ्या. जर तुम्ही आज प्रार्थना करत असाल आणि तुम्हाला रिझल्ट मिळत नसतील ना, तर लक्षात ठेवा तुम्ही रिझल्ट पासून लांब नाहीये, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. जर तुम्ही गुडघ्यावर येऊन कष्ट घेत असाल बंद रूम मध्ये, तुम्हाला कोणी पाहतं, तुमचं प्रार्थना कुणालाही माहित नसेल, पण तुमचा रिझल्ट तुमच्याजवळ येणार आहे. हालेलुया. कदाचित लोकांच्याकडे पाहून थोडासा हेवा वाटेल, कदाचित लोकांच्याकडे पाहून किंवा इतर अशा गोष्टीकडे जे जगातल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे पाहून तुम्हाला, आणि मी किती दिवस माझे कष्ट, मी किती दिवस मी अश्रू वाहणार आहे, किती दिवस अजून मी त्रास सहन करणार आहे, किती दिवस मी असं धार्मिक जीवन विदाउट रिझल्ट जगत राहणार आहे. पण परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. योसेफ 7 वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये होता आणि काही काळ तो त्या पोटिफराच्या घरामध्ये होता. त्याच्यानंतर तो जेलमध्ये होता आणि जेलमधला बराचसाच काळ तो प्रार्थना करण्यामध्ये, देवाचं गौरव करण्यामध्ये, देवाची स्तुती करण्यामध्ये, देवाची महिमा करण्यामध्ये घालवत होता. आणि ज्या दिवशी त्याला फारो समोर उभं राहायचं होतं त्याच्या आदल्या रात्री तो देवाचं गौरव करत असेल, प्रार्थना करत असेल, देवाची महिमा करत, आणि त्याला काहीच ठाऊक नव्हतं की उद्या सकाळी माझं सगळ्या प्रार्थनांचं प्रार्थनांचं उत्तर मिळेल. हालेलुया. कदाचित तुमच्या जीवनामध्ये ती रात्र अजून बाकी आहे. हालेलुया. आजची रात्र ती असेल, उद्या तुमचं सगळं जीवन बदलणार. हालेलुया. बरेच लोक ते रात्र येण्याच्या अगोदर बंद करतात. बरेच लोक ती रात्र येण्याच्या अगोदर थांबतात. त्यांना हेवा वाटतो, त्यांना थोडस इकड तिकडच्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यांनाच वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर मग मन विचलित होतं. मी माझी प्रार्थना काय, माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी, माझ्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये कधी कार्य होणार आणि मग कधी देव काम करणार. पण शिमोनाला या ठिकाणी प्रभूंनी सांगून ठेवलेलं होतं, जोपर्यंत उद्धाराला पाहत नाही तोपर्यंत मरणार नाही. हालेलुया. जोपर्यंत तुमच्याही जीवनामध्ये हे अभिवचन परमेश्वर देत आहे, तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. एक दिवस असा असेल की ज्या दिवशी तुमचं सगळं काही बदललं, सगळ्या गोष्टींची प्रार्थनांची उत्तर मिळेल, सगळे अश्रू पुष्ट गेलेले असतील, सगळ्या प्रार्थना, एकही प्रार्थना तुमची वाया जाणार नाही, एकही समर्पण वाया जाणार नाही, एकही गाळलेला अश्रू वाया जाणार नाही. सगळ्या बुद्धीमध्ये भरून ठेवलेले, सगळ्या बुद्धीत भरून ठेवलेले आणि त्या अश्रूंचं प्रतिफळ मिळणार. तुम्ही दान देत राहता, दान देत राहता, काही मिळत नाही, काही मिळत नाही, काही मिळत नाही, दान देता, दशमांश पण देता, काही मिळत नाही. पण एक दिवस असा येईल की तुमच्यासाठी अद्भुत रीतीने परमेश्वराने मोठं द्वार उघडलेलं. कारण प्रभूचं देणं जे आहे ना ते असं आहे, एका रात्रीमध्ये सगळं काही बदलून जाऊ शकतं. हालेलुया. सगळ्या गोष्टी एक, त्याला फक्त एकच दिवस पुरेसा. हालेलुया. एक क्षण त्याला पुरेसा आहे, एका क्षणामध्ये. त्या दिवशी सुद्धा कदाचित त्याला माहित नसेल, त्या दिवशी सुद्धा माहित नसेल, पण अद्भुत ज्यावेळेस येशूला बोलावण्यात येणार आहे, आणण्यात येणार आहे, त्यावेळेस नेमकं त्याला देवा सांगितलं, जा आज तुझ्या जी आजपर्यंत तू वाट पाहत होती, आज तो दिवस आलेला आहे. हालेलुया. आज तो दिवस आलेला आहे आणि त्या दिवशी तुला काय मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे, तारणाऱ्याला तू पाहणार आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तारणाऱ्याला पाहण्यासाठी देवाने त्याला काय ठेवलं होतं, जिवंत ठेवलेलं होतं. हालेलुया. तुमच्या जीवनात पण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही, मी इतर लोक तर माझ्या पुढे निघून गेले, इतर लोकांसाठी थोडीशी प्रार्थना केली तर त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होतो, थोडे येतात आणि लगेच ते आशीर्वाद, आणि मी मात्र कष्ट घेत आहे, मी मात्र मेहनत करत आहे, मी मात्र गुडघ्यावरती वारंवार येत आहे, मी दान पण देत आहे, पण मला मिळत नाही. पण तुमच्यासाठी एक दिवस ठेवला. हालेलुया. एक दिवस प्रभूने नेमून ठेवलेला, एका क्षणात तुम्ही दिलेल्या सगळ्या दानांचं एका क्षणात एका क्षणामध्ये तुमच्या सगळ्या प्रार्थनांची उत्तर मिळून जाते. तुम्हाला पण वाटेल की अरे या वेळेसाठी देवाने मला राखलं होतं, या वेळेसाठी मला देवाने थांबवलं होतं, या वेळेसाठी प्रभूने मला नेमलेलं होतं आणि त्या वेळेची वाट पहा. लक्षात घ्या, ती वेळ लवकर आलेली आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये त्या वेळेच्या गोष्टी घडणार आहे. येशूच्या नावात तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी लवकर घडणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वर ते घडवून आणणार. कारण तुम्ही किती कॉमन आहात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही भक्तिमान आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांच्या पैकी एक व्यक्ती आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही हजारांपैकी एक असाल, लाखांपैकी एक असाल, पण लक्षात घ्या त्या लाखामध्ये तुमची विशेषता ही आहे की तुम्ही भक्तिमान आहात.
तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणारे व्यक्ती आहात, हे जास्त महत्वाचं आहे. आणि साधारण मनुष्य असणारा हा शिमोन, त्याच्यासाठी परमेश्वराने इतकं मोठं अद्भुत कार्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण जे आहे ना, ते त्याला झालेलं होतं. तुम्ही वाचलं तर लूका शुभवर्तमान 2 अध्याय. परत त्या ठिकाणी या. लूक 2 लूक 2:26. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. हालेलुया. त्याला प्रगट काय करण्यात आलेलं होतं? जोपर्यंत तू प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाहीस. हालेलुया. आणि हे प्रगटीकरण जे आहे ते पवित्र आत्मा असल्याशिवाय होऊ शकत नाही. लक्षात घ्या, प्रगटीकरण होण्यासाठी पवित्र आत्मा असावा लागतो. प्रगटीकरण होण्यासाठी भक्तिमान असावं लागतं. प्रगटीकरण होण्यासाठी नीतिमानपणाकडे जावं लागतं. प्रगटीकरण होण्यासाठी आज्ञा पाळावी लागतात. प्रगटीकरण होण्यासाठी उपवास तापास करावे लागतात. प्रगटीकरण होण्यासाठी देवासोबत वेळ घालवावा लागतो. तोपर्यंत प्रगटीकरण होत नाही. बरेच लोक असं म्हणतात आजच्या काळामध्ये की माझ्या जीवनामध्ये देवाने मला हे प्रगटीकरण दिलं, असं सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी, कारण त्यांचं लक्ष जर जगाकडे असेल तर कोणत्याही प्रकारचं प्रगटीकरण होणार नाही. आणि समजा जर झालं असेल तर ते सैतानापासून आहे. हालेलुया. कारण देवाजवळ बसल्याशिवाय देव काहीही सांगत नाही. कारण प्रगटीकरण हे देवाच्या हृदयातून येते. हालेलुया. प्रगटीकरण देवाच्या हृदयातून, आणि देवाच्या हृदयाच्या जवळ गेल्याशिवाय त्याचे डोके कशा ऐकायला. हालेलुया. त्याच्या जवळ जावं लागेल तुम्हाला, तिथं जावं लागेल. तिथे जवळ गेल्यानंतर तुम्हाला ऐकायला येईल त्याची धडधड कशी चालू आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय बस. तुम्ही जर लांब असाल 1 किलोमीटर वरती आणि तुम्ही म्हणताय मला धडधड ऐकू आहे, हे अजिबात शक्य नाही. लक्षात घ्या. पण बरेच लोक आज ते शक्य करायचा प्रयत्न करतात किंवा ओढून ताणून कसं तरी हे मला प्रगटीकरण झालं, हे मला देवाने सांगितलं, या गोष्टी मला सांगितल्या. आणि बऱ्याच वेळेस मग ते प्रश्न विचार, मग देव माझ्या जीवनामध्ये पूर्ण का करत नाही? कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन बसत आहे. आज मी जसं तुम्हाला साक्ष सांगितले की या मिनिस्ट्रीला परमेश्वरानं इथपर्यंत आणलेलं आहे. 2019ला त्याची सुरुवात मी केली प्रार्थनापूर्वक, त्यासाठी प्रयत्न केले आणि मग त्यासाठी कागदपत्र जमा करणं आणि इतर अशा बऱ्याचशाच गोष्टी. कारण हे करण्यासाठी देवाने आपलं जे हृदय आहे, आपलं जे अंतःकरण आहे ते आतमध्ये टाकलेलं आहे. हालेलुया. आणि त्याची सुरुवात झालेली आहे. मग मी असेल, प्रतिमा असेल, आम्ही प्रार्थना करत आहोत, वारंवार त्या गोष्टीसाठी देवाला सांगत आहोत, विचारत आहोत. मग हळूहळू देव त्याचं प्रगटीकरण देत चाललेलं आहे. हालेलुया. मग एक एक गोष्ट रिलेव्हंट होत चाललेली आहे. हालेलुया. येणाऱ्या दिवसामध्ये देव अजून गोष्टीच्या रिलेव्हंट करणार आहे, त्याची सुरुवात परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. मग बऱ्याच वेळेस होतं काय माहितीये की ज्या वेळेस आपण देवाकडून प्रगटीकरण येण्याची इच्छा बाळगतो त्यावेळेस आपण त्याच्या जवळ जाण्याचा आणि त्याच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करत नाही. आपण 1 किलोमीटरवरती जाऊन राहतो आणि आपण इच्छा बाळगतो की देवाने मला हे सांगावं, देवाने माझ्या जीवनामध्ये हे निर्णय घ्यायला मदत करावी, देवाने मला असं करावं, देवाने मला जीवनावर त्या करावं आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी. पण शिमोनाला मात्र प्रभूने सांगितलेलं होतं, जोपर्यंत तू पाहत नाहीस तारणाऱ्याला तोपर्यंत तू मरणार नाहीस. हालेलुया. कोणतरी देवाचा एक सेवक असा म्हणाला, जोपर्यंत देवाने मला ह्या जगामध्ये पाठवण्याचा उद्देश पूर्ण होत नाही, हालेलुया, जोपर्यंत माझा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत मी जीवन बाजूला सांगा, जोपर्यंत देवाचा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत तू मरणार नाही. आमेन. हालेलुया. मग काही येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, अडचण येऊ, दुःख येऊ, काही हो, तू मरणार नाही. हालेलुया. करोना येऊ, काही होऊ द्यावं. जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला की करोना आला आणि इतर असं जगातल्या गोष्टी होत आहेत की अद्भुत आणि सगळं काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण तुम्हाला मात्र देव काही होऊ देणार नाही, कारण उद्देश अजून पूर्ण व्हायचा. हालेलुया. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव एलिया, आणि एलियाच्या पाठीमागे अहाब राजा लागला होता. इजबेल त्या काळातली खूप क्रूर अशा प्रकारची राणी होती आणि कित्येक तरी संदेष्टांना, देवाच्या संदेष्टांना तिने मारलेलं होतं, कित्येक तरी लोकांचा छळ केलेला होता, कित्येक तरी त्या ठिकाणी क्रूरतेचं जे कार्य आहे ते क्रूरतेचं कार्य ती करत होती. आणि एलिया एक असा व्यक्ती होता की देवाने तो नेमलेला होता, देवाच्या आत्म्याने चालणारा, देवाच्या गौरवाने चालणारा, देवाचं ऐकणारा, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देव त्याच्या जीवनामध्ये अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी करत होता. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, एलियाला स्वतःला असं वाटलं की मी आता मरून जाणार आहे, इजबेल मला मारणार आहे, अहाब माझा छळ करेल, अहाब मला मारून टाकेल, पण देवाने त्याला सांगितलं की तू मरणार नाही. हालेलुया. तू मरणार नाहीस. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा संकट आली, त्या जीवनात अडचणी आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून तो
तो गेला, पण बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं की एलियाला मरणाचा अनुभव झाला. हालेलुया. एलिया मेलाच नाही, तर जिवंतच असा देव त्याला घेऊन गेला. हालेलुया. किती अद्भुत आहे. इश्माएलाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की ज्याला मी मारण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहिले की त्याला मी मारू नाही शकले. हालेलुया. कारण देवाने त्याला सुरक्षित, देवाने त्याला यासाठी सुरक्षित ठेवलं होतं की त्याचा उद्देश पूर्ण करायचा. त्याचा उद्देश पूर्ण करायचा होता काय, की इश्माएलीचा जो घात करणार आहे, इश्माएलीला जो मारून टाकणार आहे येहू राजा, त्या येहूचा अभिषेक करायचा होता. हालेलुया. ही इश्माएल त्याला मारायचा प्रयत्न करत होती, त्या इश्माएलीला मारण्यासाठी येहूला अभिषेक करणारा येहू. हालेलुया. किती अद्भुत परमेश्वराने नेमलेलं होतं. कारण ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मी मरणार किंवा हे संकट मला संपवणार, माझा बिझनेस, माझं जीवन सगळं संपवणार, त्या वेळेस हे लक्षात ठेवा, त्या संकटाला सांगा की तुझ्यावर विजय होण्यासाठी देवाने मला नेमलेलं आहे. तुझ्यावर विजय होण्यासाठी मी नेमलेलं आहे. बाजूला सांगा की संकटावर विजय होण्यासाठी तू नेमलेला आहे. एलियाला परमेश्वराने सांगितलेलं होतं तू मरणार नाहीस, तू येहूला अभिषेक करणार आहेस. हालेलुया. तुझ्या जागेवर ज्या अलिशाला नेमायचं आहे त्या अलिशाला अभिषेक करण्यासाठी तुला अजून जीवन ठेवले. हालेलुया. अलिशा जोपर्यंत अभिषेक त्याला जात नाही तोपर्यंत तू मरणार नाही. बाले व इश्माएल कितीही काही करू द्या, इश्माएलला कितीही काही, कारण इश्माएल त्या काळात सैतानाचं खूप मोठं प्रतीक होतं, पण त्या सैतानाच्या सामर्थ्यापासून एलियाला देवाने सुरक्षित ठेवलं. फक्त एका भाकरीच्या तुकड्यावरती एक पाण्याची सुरई हे फक्त घेऊन तो 40 दिवस देवाचा डोंगर त्या ठिकाणी प्रवास करून पोहोचला. हालेलुया. इतका मोठा प्रवास त्याच्या देवाच्या सामर्थ्याने त्याने केला आणि हे करण्यासाठी देवाने त्याला शक्ती पुरवली, देवाने त्याला सामर्थ्य पुरवलं. त्या ठिकाणी देवाने त्याला जीवन ठेवलं. देवाने त्याला सांगितलं जा, इथं काय बसलेलं आहे, मी सांगतो त्याला जाऊन अभिषेक. हालेलुया. उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने भले तुझ्यासाठी संकट वाट पाहत असते पण तू मरणार नाही. हालेलुया. तुझ्यासाठी दुष्काळ आलेला असेल पण तू दुष्काळात मरणार नाही. तुझ्यासाठी कावळा ठेवलेला आहे, तुझ्यासाठी एक विधवा ठेवलेला आहे की तुला प्राप्त केलं. संकट काळात सुद्धा जिवंत ठेवण्यासाठी देवाने तुझ्यासाठी नेमलाय. बरं पाहतो तुम्ही समजू नका असं की माझ्यासाठी कोण आहे, माझ्यासाठी काय नाहीये, असं नाही होऊ शकत. मी एक कॉमन माणूस आहे, पण कॉमन माणसासाठी देवाने कोणीतरी नेमून ठेवलं. पण तुम्ही कॉमन आहात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही भक्तिमान आहात, नीतिमान आहात. आणि जर तुम्ही भक्तिमान आणि नीतिमान असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची गरज पूर्ण केली जाईल. देव उद्देश पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही. देव उद्देश पूर्ण होईपर्यंत संकटात तुम्ही संपणार नाही. लक्षात घ्या. मग काही होऊ द्या, सगळं काही संपत, एक अगदी थोडीशी आशा जरी नाही असं जरी वाटलं तुम्हाला तरी तुम्ही संपणार. हालेलुया. 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 तारणाऱ्याला पाहण्यासाठी शिमोनाला देवाने जीवन दिलं. हालेलुया. देवा त्याला सांगितलं तू मरणार नाहीस, बरं तू प्रगटीकरण तुला जायचं आणि ते प्रगटीकरण पूर्ण करणं. आता देव आपलं बोलणं पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देव जे तुम्हाला सांगेल ते अर्धवट कधीच सोडणार नाही. बाजूला सांगेल देव जे सांगेल ते अर्धवट कधीच सोडणार नाही, ते पूर्ण करणार. हालेलुया. तुमच्यासाठी देव ते पूर्ण करणार आहे, पण तुम्हाला भक्तिमान म्हणून राहावं लागेल. तुम्हाला सांत्वनाची वाट पाहावी लागेल. हे सोडू नका. कुठल्याही प्रार्थना जर तुम्ही ज्या करत असाल त्या बंद नका करू, त्या करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. रिझल्ट मिळणार. 100%. हालेलुया. 100% रिझल्ट मिळणार. परमेश्वर रिझल्ट देणार. कारण एक दिवस त्या दिवशी तुम्ही प्रार्थना करून निराशेनं झोपी जा, दुसऱ्या दिवशी सगळं बदललेलं असेल. हालेलुया. दुसऱ्या दिवशी सगळं चेंज झालेलं असेल. ज्या दिवशी शिमोनाला कदाचित त्याला माहित पण नसेल की कुणीतरी जन्मलेला आहे तारणारा आणि मला देव मंदिरामध्ये दाखवणार आहे, पण त्याच्यासाठी परमेश्वराने ठेवलेलं होतं. त्याला त्या दिवशी परमेश्वराने सांगितलं हा तारणार आहे. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटत नसतं की असं होईल तसं होईल. आणि एलियाला सुद्धा असं वाटलं नाही की येहूला परमेश्वराने नेमून ठेवलेलं आहे, अलिशाला नेमून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी जो बैल वाहणारा, बैलांच्या बरोबर 12 बैलांच्या बरोबर जो ते वाहणारा जो अलिशा होता, त्या अलिशाला देवाने नेमलं हे त्याला ठाऊक नव्हतं. अलिशा काय औक्षिक उठलेला नव्हता, परमेश्वराच्या आत्म्याने चालणारा अगोदरपासून मनुष्य होता. कारण एखादं कापड टाकल्यानंतर लगेच एलियाच्या पाठीमागे जाणं हे लगेच काही शक्य नव्हतं. लक्षात घ्या. म्हणजे देवाच्या आत्म्याने भरलेला तो व्यक्ती होता. हालेलुया. म्हणजे देव आपलं काम करत होता. एलियाला या ठिकाणी देवाने सांगितलं तू जिवंत राहणार आहे, त्या ठिकाणी अलिशाचं पण कार्य चालू. हालेलुया. म्हणजेच प्रार्थना व्यर्थ जात नव्हती, प्रार्थनेसाठी काम चालू झालेलं होतं. हालेलुया. या ठिकाणी शिमोन प्रार्थना करत होता, भक्तिमान जीवन जगत होता. या ठिकाणी मरियेला परमेश्वराने दर्शन दिलेलं होतं आणि सांगितलेलं होतं. दुसऱ्या ठिकाणी परमेश्वर मरियेला दर्शन देतो, देवदूताला पाठवतो आणि शिमोन या ठिकाणी जिवंत राहत आहे. आज परमेश्वर मला तारण दाखवेल, आज मला परमेश्वर तारण दाखवेल. आणि या ठिकाणी 6 महिने अगोदरच त्या ठिकाणी देवाने सांगितलं आणि त्याच्यानंतर जे दिवस पूर्ण झाले आणि परमेश्वराने जे अभिवचन त्याला दिलेलं होते पूर्ण केले.
हालेलुया. तुमच्या प्रार्थनांसाठी उत्तर वाटेत आहे. हालेलुया. ती परमेश्वरानं ती उत्तर तुमची वाट चालू लागलेली आहे, तुमच्यापर्यंत ती पोहोचणार आहे. हालेलुया. वाट ही सोडू नका. अजिबात तुमच्या प्रार्थना बंद नका करू. अजिबात आध्यात्मिक जीवनामध्ये खंड नका पडू देऊ. अजिबात तुमच्या जे काही तुम्ही धार्मिक काम करत असाल त्या कुठल्याही धार्मिक कामात खंड नका पडू देऊ. तुम्हाला असं वाटू देऊ नका की हे मी बंद करणार आणि मग काय होतं ते उद्या. नाही, परमेश्वर ते चालू ठेवल्यानंतरच त्या गोष्टी करणार आहे. हालेलुया. चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. एक दिवस एक क्षण असा येईल की त्या दिवशी सगळ्या प्रार्थनांचे उत्तर, तुम्हाला सगळ्या दुःखांचा विसर पडेल. हालेलुया. सगळे असून तुम्ही विसरून जा की मी जे काही केलं आजपर्यंत सगळ्याचं सार परमेश्वराने एका ठिकाणी दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे किती अद्भुत परमेश्वराने तुम्हाला देऊन ठेवले. आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी जागरूक व्हा. शिमोनाला प्रगटीकरण झालं आणि परमेश्वराने सांगितलं की तुला मरण येणार नाही. हालेलुया. तुला मरण येणार नाही जोपर्यंत तू तारणाऱ्याला पाहत नाही. बायबलमध्ये बऱ्याच लोकांना अशा प्रकारे देवाने प्रगटीकरण दिलेलं होतं. बायबलमध्ये असे काही जण आहेत. 11 इब्री लोकपत्र 11 अध्याय 5वं वचन वाचा. 5वं वचन. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतुष्ट असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हनोक सुद्धा अशाच प्रकारचा व्यक्ती होता की ज्याला देवाने सांगितलेलं होतं. देवाने सांगितलेलं होतं की तू मरणार नाहीस आणि तू जिवंत जाणार आहेस. आणि बायबल त्याने स्पष्ट सांगतात की त्याला लोकांतरी नेण्यापूर्वी तो धार्मिक जीवन जगत होता. लोकांतरी नेण्यापूर्वी तो एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगत आणि अशा काळात जगत होता की ज्या वेळेस लोक देवाची आराधना करत नव्हते. लोक देवाची आराधना विसरून गेले होते. लोक देवाचं कार्य विसरून गेले होते. लोक देवाच्या सामर्थ्याला विसरलेले होते. आणि अशा काळात, कठीण काळामध्ये, ज्या ठिकाणी बाजूला पापी लोक होते, बाजूला सगळ्या प्रकारची घाणेरडी लोक होते, अशा काळात तुम्ही सुद्धा कॉमन माणूस असाल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं जीवन तुम्ही जगत असाल. तुम्हाला असं वाटत असेल की मीच का धार्मिक जीवन जगावं. आणि तो व्यक्ती सगळं काही वाईट करून, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करून चांगलं जीवन जगतोय. चांगल्या प्रकारच्या गोष्टी त्याला प्राप्त होत आहेत आणि मला मात्र माझ्या जीवनामध्ये काहीच परमेश्वर करत नाही. पण एक दिवस असा असेल की ज्या दिवशी तुम्हाला रथ न्यायला येणार आहे. हालेलुया. हालेलुया. एलियाला न्यायला रथ आले होते. हालेलुया. लोकांना माहित नव्हतं की त्याला न्यायला रथ येणार. लोकांना माहित नव्हतं की त्याला नेण्यासाठी इश्मेलाला पण त्या ठिकाणी कल्पना पण नसेल की एलियाला परमेश्वर रथामध्ये बसवून घेऊन जाणार आहे. हालेलुया. ज्या अग्नीचे रथ आहे त्याच्यासाठी, आगमनासाठी, त्याच्या स्वागतासाठी देवदूत परमेश्वराने पाठवले. कारण रथ चालवणारे देवदूत होते. रथ चालवणारे ते देवाचे सेवक होते आणि त्या लोकांना त्यांनी देवाने पाठवलेलं होतं. त्या दूतांना पाठवलेलं होतं आणि ते दूत त्याला घेऊन जाणार होते. हालेलुया. आणि इश्मेल मात्र तिच्या राजवाड्यामध्ये आणि आहाब मात्र त्याच्या राजवाड्यामध्ये बसलेले होते त्या येहूला, एलियाला मारण्यासाठी. परमेश्वर मात्र त्या ठिकाणी तयारी करत होता. हालेलुया. परमेश्वर तयारी करत होता येहूची. परमेश्वर तयारी करत होता त्या ठिकाणी अलिशाची. आणि अलिशाची तयारी करत असताना या ठिकाणी एलिया प्रार्थना करत होता. कावळ्याचं अन्न पुरवत असताना एलिया प्रार्थना करत बसला. एलिया त्या सार्वजनिक बिजवेच्या घरामध्ये देवाचं गौरव करत होता, देवाची महिमा करत होता. आणि ज्यावेळेस कर्मेल डोंगरावरील कसोटी होती त्यावेळेस एलिया देवाची महिमा आणि देवाची स्तुती करत होता. आणि त्या ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणी होरेब देवाचा डोंगर होता त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तो देवाची महिमा आणि देवाची प्रशंसा करत होता. हालेलुया. लक्षात घ्या, तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. तुम्ही जे काही प्रभू जवळ मागा त्या सगळ्या गोष्टी, जर तुम्ही भक्तिमान म्हणून जीवन जगताय, जर तुम्ही नीतिमान म्हणून जीवन जगताय, तर तुमच्यासाठी देवाने साक्ष ठेवलेली आहे. तुमच्यासाठी अद्भुत कार्य राखून ठेवलेलं आहे आणि ते तुम्हाला एक दिवस प्राप्त होणार नाही. असा कोणी व्यक्ती ह्या जगामध्ये नाहीये की तो भक्तिमान म्हणून जगत राहिला आणि देवाने त्यासाठी काम केलं नाही. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने त्याच्या वेळेमध्ये त्यांच्या जीवनासाठी काम केलेलं आहे. हालेलुया. मग ते कदाचित वेळानं झालेलं असेल, कदाचित 5 वर्षांना ऐकलं असेल, 10 वर्षांना ऐकलं असेल, पण परमेश्वरांची प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. तुम्हाला धीर धरावं लागेल, देवासोबत वाट पाहावी लागेल, धीर गंभीरपणे जीवन जगावं लागेल आणि एक दिवस तुमच्यासाठी परमेश्वर काम करेल. हालेलुया. जे शिमोनाने पाहिलं ते हजारो लाखो लोकांनी पाहण्याची इच्छा बाळगली होती, पण ती संधी त्यांना नाही मिळाली, शिमोनाला दिली होती. हालेलुया. तुमच्यासाठी प्रार्थना करणारे पुष्कळ लोक आहेत, पण भक्तिमान म्हणून जीवन जगण्याची इच्छा बाळगणारे खूप कमी लोक आहेत. हालेलुया. इच्छा बाळगतात सगळे,
विश करतात. त्यांना वाटतं की देवाने हे करावं, देवाने ते द्यावं, देवाने अशा गोष्टी कराव्या आणि असं बरंच काय काय. पण जे भक्तिमान म्हणून जीवन जगून विश करतात ना, म्हणजे भक्तिमान म्हणून जीवन जगून देवाकडे प्रार्थना करतात, त्यांच्यासाठी प्रभू काम. हालेलुया. जे भक्तिमान जीवन जगतात आणि त्याच प्रकारे देवाची आज्ञा पाळून प्रार्थना पण करतात, त्या सगळ्या लोकांना, कारण भक्तिमान मनुष्यच प्रार्थना करतो. हालेलुया. फक्त गाडी बघून गाडी पाहिजे म्हणणं ही गोष्ट वेगळी आणि गाडीसाठी देवावर येऊन प्रार्थना करत बसणं ही गोष्ट वेगळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने करू इच्छितो, पण त्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. त्याला भक्तिमान माणसाची आवश्यकता आहे. तो प्रगटीकरण घेऊन बसलेला इथे सुद्धा बसलेला आहे. तो प्रगटीकरण घेऊन त्याचा आत्मा या ठिकाणी कुणाच तरी कानामध्ये काहीतरी सांगू इच्छितो, पण ऐकणारे खूप कान कमी आहे. हालेलुया. त्याचा आवाज ऐकणारे खूप कमी आहे. खूप किलोमीटरवरती लांब राहून त्याच्या हृदयाची धडधड ऐकू इच्छितात लोक, पण जवळ जाऊ इच्छित नाही. पण हृदयाच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला भक्तिमान बनावं लागेल, पवित्र बनावं लागेल. तुमच्या भावनावरती, इच्छावरती कंट्रोल आणावं लागेल, शरीराच्या गोष्टीवरती कंट्रोल आणावं लागेल. तो उगीच अशा प्रकारच्या गोष्टी देव कुणालाही उठतो आणि कुणालाही जाऊन सांगतो असं होत नाही. लक्षात घ्या. त्याची तयारी खूप दिवसांपासून होते, खूप वर्षांपासून त्याची तयारी होत असते. खूप त्यासाठी खूप लोकांचे हृदय आणि खूप कष्ट असतात देवाच्या आत्म्याला सुद्धा. हालेलुया. देवाच्या आत्म्याला तुमच्यासाठी कुणीतरी अद्भुत रीतीनं तिथे कष्ट घेत असतं. लक्षात घ्या. कुणीतरी उपाशी राहतं, आपलं पोट जाळत असतं रात्रंदिवस. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी पोटभर तुडून पोट भरून प्रार्थना करेन आणि विश करत राहील आणि देव माझ्या जीवनामध्ये हवेमध्ये सगळ्या गोष्टी करेल. असं काही होणार नाही. हालेलुया. तुम्ही म्हणाल की मी सर्व रोज मिठाई खाणार आणि देवाने माझ्या जीवनामध्ये खूप चमत्कार करणार, अजिबात नाही. हालेलुया. उपवास करावा लागेल, तुम्हाला प्रार्थना करावी लागेल, तुम्हाला शरीराच्या भावनांचा, इच्छांचा त्याग करावा लागेल, तुम्हाला गुडघ्यावरती यावं लागेल, देवासोबत वेळ घालवावा लागेल, तरच तुम्ही त्या हृदयाजवळ जाल. क्षणोक्षणी त्या हृदयाजवळ जा, पावलोपावली त्या हृदयाजवळ जा आणि मग तुम्हाला धडधड ऐकू येईल, धडधड ऐकू येईल. मग तुम्हाला कळेल त्याचा आवाज किती सुंदर आहे, त्याचा आवाज किती छान आहे, त्याचं काय किती महान आहे, त्याच्या गोष्टी किती महान आहे. आणि ते पाहिल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर ते सोडायची इच्छा नाही होत, ते तिथून जाण्याची इच्छा नाही होत, गुडघ्यावरून उठण्याची इच्छा होणार नाही. लक्षात घ्या. हालेलुया. आज सगळ्याच्या दिवस मला परमेश्वराने झोपून नाही दिले, कारण कालच्या चमत्काराबद्दल, कालच्या गोष्टी, कारण खूप थकवा आला, पण प्रभूने झोपू नाही दिले. का झोपू दिलं नाही? कारण त्याला ठाऊक आहे की त्याच्याजवळ बसणं किती आनंददायक गोष्ट आहे. हालेलुया. माझा आत्मा हे शिकलेला आहे की त्याच्याजवळ बसणं हे किती अद्भुत गोष्ट आहे, अद्भुत कार्य आहे. आणि जे टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये कॉम्प्रोमाइज करू नाही दिलं परमेश्वराने. का करू दिले? त्याचं कारण आहे, कारण मला ते आता गोडी लागलेले, मला ते समजलेलं आहे की ती किती सुंदर तो क्षण आहे की त्याच्यासोबत वेळ घालणं, त्याच्याशी बोलणं आणि त्याला आपलं दुःख सांगणं, त्याच्या आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी त्याला सांगणं की प्रभू मला आज असं वाटतं, प्रभू माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी होत्या, तू मला आज माझ्या जीवनामध्ये असं काही कर. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हे शिकाल ना, त्यावेळेस तिथून जाण्याची इच्छा नाही, त्यावेळेस तुमचा शारीरिक थकवा पळून जाईल, तुमचं सर्व ज्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये असतील ते सगळं काही निघून जाईल. तुम्हाला असं वाटेल की हे अनुभव मी अगोदर का नाही घेतला. हालेलुया. या गोष्टीचा मला खूप पश्चाताप झाला. हालेलुया. पण तुम्हाला पश्चाताप होऊ नये, लवकर जागे व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो तुम्हाला लवकर जागे करण्यासाठी पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण मिळवायला शिका देवापासून आणि परमेश्वर खरोखर अद्भुत रीतीने तुमच्या जीवनामध्ये काम करणार. आपण वाचूया दुसरा अध्याय, लूक रक्षकपटनामा दुसरा अध्याय 30 वचन. तिसरा अध्याय लूक, तिसरा अध्याय 30 वचन, तिसरा अध्याय 30 वचन. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. हालेलुया. 2:30 वाचलं मी. माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेले आहे. आणि त्याचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र खूप छान आहे. ते स्तोत्र वाचलं मी. प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे आणि ते तू राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. हे परराष्ट्रीय प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण होतं, तुम्ही एक कॉमन माणूस म्हणून, एक भक्तिमान म्हणून जीवन जगता, त्यावेळेस तुम्हाला प्रभूच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद वाटतो, प्रभूच्या प्रत्येक कार्याचा आनंद वाटतो आणि तुम्ही त्याचं कार्य पाहून तुमचा आनंद परिपूर्ण होत राहतो. हालेलुया.
वारंवार देव तुम्हाला आनंदित करीत राहतो, किंवा वारंवार एक अद्भुत अशा प्रकारचा आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये देव होतच जातो. आणि तोच आनंद या ठिकाणी शिमोनाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने ओतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो आनंद या ठिकाणी तो स्तोत्र गाऊन काय करत आहे बरं, प्रगट पण करत आहे. आणि तो म्हणत आहे की प्रभू जे काही तुम्हाला सांगितलं होतं ते आता पूर्ण केलं. हालेलुया. त्याबद्दल मी तुझा आभार मानतो, तुझं गौरव करतो. आता मी माझ्या डोळ्यांनी तुझं तारण पावलं, मी डोळा आता आनंदाने बंद करू शकतो. हालेलुया. हे जे तारण, हे जे आनंद आहे ना, हा आनंद देवाच्या आत्म्याने आलेला आनंद आहे. हा आनंद भक्तिमान हृदयाने आलेला आनंद आहे. हा आनंद देवाच्या जवळ बसलेला आलेला आनंद आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या आनंदाची इच्छा बाळगतो ना, तर आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टींची विचार करा की मी भक्तिमान असण्यासाठी प्रयत्नशील आहे का. कारण भक्तिमान लोकांसाठी देव आनंदाची बेगमी तयार करतो. हालेलुया. भक्तिमान लोकांसाठी बऱ्याच वेळेस आनंदित होण्यासाठी इच्छा बाळगतात लोक की मी देवाचं आनंदाने गौरव करावं, आनंदाने देवाची महिमा करावी, आनंदाने परमेश्वराची स्तुती करावी. कारण त्यांच्या जीवनामध्ये आनंद परिपूर्ण होतो जे देवाच्या सानिध्यात आनंद मांडण्यासाठी तयार असतात. त्यांच्या जीवनामध्ये आनंद परिपूर्ण होतो की जे देवाजवळ बसून आनंदित होण्यासाठी तयार असतात. जे मित्रांच्या मध्ये आनंद मानतात त्यांच्यासाठी आनंदाच्या गोष्टी खूप कमी घडतात. हालेलुया. त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यासाठी मग जोक्स आनंद आहे, त्यांच्यासाठी जगातली टिंगल आनंदाची गोष्ट आहे, त्यांच्यासाठी टवाळकी, त्यांच्यासाठी इतर जगातल्या अशा प्रकारचे जे जगाला आवडणारे अशा प्रकारची टिंगल आहे. आणि अशा जग गोष्टी जगाला आवडतात, गप्पा टप्पा, आयाबायांच्या कहाण्या आणि इतर ही कशी, तो कसा, ते कसं, आणि त्याचं ह्याचं, आणि असं बऱ्याच चर्चा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना जो आनंद वाटतो त्या आनंदामध्ये तुम्ही जर बसणारे नसाल तर तुमच्यासाठी एक वेगळा आनंद प्रभूने ठेवलेला आहे की जो त्याचं गौरव पाहिल्यानंतर मिळतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचा गौरव, त्याचा चमत्कार पाहिल्यानंतर मिळतो, त्याचं कार्य पाहिल्यानंतर मिळतो, त्याचं परिपूर्णता, त्याच्या कार्याची परिपूर्णता झाल्यानंतर मिळतो. तो आनंद या ठिकाणी झालेला आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझ्या जीवनातल्या प्रार्थना, परमेश्वराने प्रत्येक प्रार्थना ऐकावी, त्या वेळेस तुम्हाला देवाच्या सानिध्यात, देवाच्या गौरवात आनंद मानता आला पाहिजे. आणि तो आनंद केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा असतो, तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा असतो, आणि तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्या कॉलनीला सुद्धा होतो, तुमच्या बरोबर विश्वासदारांना सुद्धा मिळतो. हालेलुया. आणि परमेश्वराने या ठिकाणी लगेच त्याच्या मुखातून स्तोत्र गायलं त्यांनी. आणि मग मंदिरामध्ये बऱ्याच जणांनी ऐकलं असेल ते स्तोत्र. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताच्या आईने आणि वडिलांनी सुद्धा, योसेफाने आणि मरियमने सुद्धा, त्या दोघांनी सुद्धा ते स्तोत्र ऐकलं आणि त्याच्या मुखातून भविष्यवाणी पण बाहेर निघाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मुखातून भविष्यवाणी बाहेर निघाली की जे येशूसाठी घडणार आहे ती गोष्ट अगोदरच त्यांनी सांगितली. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायला चालू होतील ना, त्यावेळेस तुम्ही लोकांसाठी सुद्धा आशीर्वादाचं कारण बनता. लोकांसाठी तुमचा चमत्कार अनेकांच्या जीवनाला बदलतो, तुमचे साक्ष अनेकांच्या जीवनाला बदलते, तुमच्या जीवनातली परिपूर्णता अनेकांचं हृदय बदलून टाकते. आणि आश्चर्यचकित होतात लोक, अरे असं कसं काय झालं, अरे असं कसं काय परमेश्वराने केलं, ह्या गोष्टी कसं काय झाल्या. त्याचं गुपित भक्तिमान जीवनात आहे. हालेलुया. त्याचं गुपित नीतिमान जीवनामध्ये आहे. त्याचं गुपित जे आहे ना ते गृहामध्ये बंद रूम मध्ये केलेल्या प्रार्थनांच्या मध्ये आहे. त्यानं इतर लोक गप्पा टप्पांच्या मध्ये बसलेली होती त्यावेळेस तो देवाचा गौरव करत होता, त्याच्यामध्ये त्याचं गुपित आहे. हालेलुया. तो जे आश्चर्यकारक जे काम झालेलं आहे ना ते कार्य त्याच्या गुपित आत्मिक जीवनामध्ये आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुमचं साधारण तुम्ही असाल, कॉमन असाल, पण तुमच्याद्वारे भविष्यवाणी प्रगट करेल, तुमच्याद्वारे लोकांच्या जीवनात अद्भुत काम करेल. ते तुम्हाला लोकांना दाखवून देईल की याच्या जीवनात मी चमत्कार केलेला, याच्या जीवनाचं जे परिपूर्णता आहे ना मी आणलेली आहे. हालेलुया. देव सांगेल, लोकांना ओढून ओढून सांगेल. या ठिकाणी ज्यावेळेस स्तोत्र गायलं गेलं त्यावेळेस त्या स्तोत्राद्वारे आई वडील आश्चर्यचकित झाले, लोक आश्चर्यचकित झाले. आणि असं हा बाळक, याच्याविषयी कसं काय यांनी सांगितलं, हा तर हा कॉमन मनुष्य आहे आणि यांनी कसं काय हे सांगू शकतो. अरे तो भक्तिमान आहे. हालेलुया. हे कोणाला माहित नव्हतं, हे देवाला माहित होतं. त्या कुणाच्याही मुखातून भविष्यवाणी नाही निघत. हालेलुया. दुसऱ्यांसाठी लबाडी करणाऱ्या माणसाच्या मुखातून भविष्यवाणी नाही निघत. हालेलुया. लबाडी करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणातून, दुसऱ्याचा हेवा करणाऱ्याच्या अंतःकरणातून किंवा त्याच्या मुखाद्वारे देव दुसऱ्यासाठी आशीर्वादाच्या मोठ्या गोष्टी बाहेर नाही काढतात. हालेलुया. त्या पुढे होणाऱ्या मोठ्या गोष्टी परमेश्वराने शिमोनाच्या मुखाद्वारे बोलला आणि त्या गोष्टी भक्तिमान असल्यामुळेच बाहेर आल्या. हालेलुया. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असं व्हावं असं वाटतं की माझ्या जीवनात परिपूर्णता व्हावी देवाच्या कार्याची. देवाच्या कार्याची परिपूर्णता भक्तिमान माणसाच्या जीवनात होती, हेवा करणाऱ्या लोकांच्या जीवनात नाही होत.
आणि टिंगल टवाळी करणार आहे. इतर जगातल्या गोष्टी गुरफटणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी अजिबात होऊ शकत नाही, कारण बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की शिमोन बोलला देवाच्या आत्म्याने. शिमोन बोलला, शिमोनाने स्तोत्र गायलं देवाच्या आत्म्याने. तो पवित्र होता, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. हालेलुया. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? तर तुम्ही लोकांसाठी भविष्यवाणी करा. बाजूला सांगा, तुझ्यात पवित्र आत्मा आहे का? लोकांसाठी तू भविष्यवाणी करशील. हालेलुया. हालेलुया. मी प्रार्थना करतो तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांसाठी भविष्यवाणी करणार. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो आपल्या अंतःकरणामध्ये की दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचे शब्द माझ्या मुखातून बाहेर आहे, त्यावेळेस आपल्याला आशीर्वादित व्हावं लागतं, आपल्याला आनंदित व्हावं लागतं. दुःखी मनाचा व्यक्ती दुसऱ्याला आशीर्वादित नाही करू शकत. हा व्यक्ती परिपूर्णता पाहत होता देवाची, देवाचं तारण पाहत होता, आनंद पाहत होता. अरे मी तारण माझ्या हातात आहे. हालेलुया. तारण पहा. तारण तुमच्या हातात असेल ना तरच तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचे शब्द बाहेर काढा. तुमचं तारण तुम्ही गमावलेलं असेल तर दुसऱ्यांसाठी तारण बाहेर काढणं, दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बाहेर काढणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं माझ्या तारणाची काही गॅरंटी नाही, तुझं होते नाही पण असतं बघूया, कारण का माझंच काही खात्री नाहीये तर मी दुसऱ्यांसाठी काय करणार. पण लक्षात घ्या, तुमची खात्री होईल, तुमचं जीवन बदललेलं असेल, तुमच्या जीवनात अद्भुत काम होत असेल. आणि मग मी आर्थिक गोष्टींच्या विषयी जास्त बोलत नाही, तुमचे भक्तिमान आणि तुमच्या आनंदी हृदयाविषयी आणि देवाच्या गौरवामध्ये तुम्ही किती जीवन जगता या गोष्टीविषयी जास्त बोलत आहे. लक्षात घ्या, कारण त्याच गोष्टी अधिक महत्वाच्या आहेत. बाकीचं जे आहे ते अवॉइड करायला हवं. आपण त्या गोष्टीकडे इतकं महत्व नाही द्यायला हवं की जितकं जग देत आहे आजकाल जगामध्ये. आणि जग जर त्या गोष्टीकडे महत्व देत आहे तर निश्चित अर्थाने त्यांचे जे शब्द आहेत ते पोकळ हवा आहेत. लक्षात घ्या, कारण जो व्यक्ती जगातल्या गोष्टीमध्ये जास्त गुरफटलाय तो जरी काही चांगलं बोलला तरी पण त्याच्या मुखात अंतःकरणामध्ये मात्र विष पेरलेला. बायबल त्या ठिकाणी सांगतं तो खा पी म्हणतो तुला, पण त्यांच्या अंतःकरणात विष, त्याचा मन तुझ्यावर नाहीये. हे कुणाचं मन आहे? हे दुर्जन असेल. कारण का बरं? कारण त्याच्यात पवित्र आत्मा आहे, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा नसल्या कारणानं तो असं म्हणतो, फक्त खापी म्हणतो पण त्याचं हृदय तुझ्यावरती मानलं असलेलं नाही. पण ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा असेल त्यावेळेस तुम्ही हृदयाने आनंदित असा, आत्म्याने आनंदित असा आणि तुम्ही बोलाल ते घडताना दिसतील, तुम्ही बोलाल त्या गोष्टी होताना दिसतील. कारण जे शिमोन बोलला ते पुष्कळ झालेलं आहे. कारण या ठिकाणी लिहिलंय तलवार तुझ्या अंतःकरणातून भोगसून जाईल, म्हणजे तुला कळेल की कशा प्रकारे या व्यक्तीला तारणासाठी परमेश्वराने निवड. त्याची भविष्यवाणी काय आहे पहा, भविष्यवाणी पहा. इस्रायलात अनेकांची पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. हालेलुया. जी भविष्यवाणी पूर्ण झाली का नाही झाली? झाली. हालेलुया. इस्रायलात पुन्हा उठणं, लोकांचं उठणं, लोकांचं बसणं आणि बऱ्याच लोकांनी त्याची निंदा केला, त्याची छुतू केली बऱ्याच लोकांनी, आणि पुन्हा एकदा परमेश्वराने इस्रायलासाठी तारण आणलं. हालेलुया. भविष्यवाणी शिमोनाने केली होती ती पूर्ण झाली. तुम्ही बोला ते पूर्ण व्हायला हवे, तुम्ही सांगा त्या गोष्टी घडताना दिसून येईल. हालेलुया. कारण आत्मा तुमच्या अंतःकरणात आहे, आत्मा तुमच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बोला, तुम्ही तुमच्या भावाला सांगाल, तुम्ही तुमच्या पत्नीला सांगाल, तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगाल, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगाल की तुझ्यासाठी देव हे करणार, आणि तुमच्या मुखातून पडलेले शब्द बाहेर पडतात. हालेलुया. ते शब्द घडताना दिसून येतील. शेजारी विचारे अरे असं कसं काय, मग तुम्ही सांगाल त्याला मी भक्तिमान मनुष्य. हालेलुया. येशूने मला भक्तिमान, कारण तुमच्या शब्दावरून तुम्ही बोललेल्या गोष्टीवरून कळायला चालू होईल की तुम्ही भक्तिमान आहात. हालेलुया. तुमचा भक्तिमानपणा जास्त दिवस लपून नाही राहणार. तो लपून नाही राहणार. तो तुमचा नीतिमानपणा जास्त दिवस लपून नाही राहणार. देव डिलिव्हर करतोय, बाहेर काढतो. बाहेर परमेश्वराला माहिती आहे कधी बाहेर काढ. हालेलुया. परमेश्वराला ठाऊक आहे की कधी लोकांसमोर प्रगट करायचं, कधीपर्यंत गुप्त ठेवायचं, कधी बाहेर काढायचं. तुमची धडपड असेल लवकर येण्याची, पण देव वेळेतच बाहेर काढेल. हालेलुया. देव त्याच्या टायमिंग मध्येच बाहेर काढणार आहे, पण त्या वेळेपर्यंत तुम्हाला धीर धरला नाही. त्या वेळेपर्यंत तुम्हाला वाट पाहिली पाहिजे, पण ज्या वेळेस ते बाहेर येईल ना ते खूप अद्भुत असते. हालेलुया. ते खूप मोठं सामर्थ्य असतं. त्या ठिकाणी तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. कोणी त्या ठिकाणी त्याला कोणी चॅलेंज नाही करतात. या ठिकाणी शिवराज शब्दाला कोणी चॅलेंज नाही केलं. का चॅलेंज नाही केलं? कारण त्याला माहित होतं हा भक्तिमान आहे. हालेलुया. त्याला ठाऊक होतं हा नीतिमान मनुष्य आहे आणि याच्या तोंडाला चॅलेंज नाही करताय, याच्या बोलण्याला चॅलेंज नाही करू शकत आपण. ते आपण त्याला म्हणू शकत नाही की तू बोलतोय ते खोटं होणार नाही, ते खोटं नाही होणार, 100% सत्य आहे. हालेलुया. परमेश्वर या ठिकाणी अद्भुत काम करताना पाहायला मिळेल. तुम्ही जर वाचलं माझ्यासोबत यशाचं पुस्तक 42 अध्याय,
ईशाया पुस्तक 42 अध्याय वाचा 6 आणि 7 वचन. मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलवले आहे, मी तुझा हात धरले आहे, तुला राखले आहे, तू लोकांना करार राष्ट्रांना प्रकाश देणार असे मी तुला करेन. मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही, मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. हालेलुया. 42 6 आणि 7 वचन मी वाचलं बरोबर आहे. 49 6 वाचा. 49 6 वचन लिहून ठेवा, तुम्हाला नंतर कार्य कामात येईल. तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे, म्हणून तुम्हाला सेवक व्हावे, यात काही मोठेच नाही. तर मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे नेमतो. हालेलुया. तुम्ही आणि मी आपण राष्ट्रांचे प्रकाश आहोत. हालेलुया. बाजूला सांगा, तू राष्ट्रांचा प्रकाश आहे, तू तुझ्या शेजाऱ्याचा प्रकाश आहे. बाजूला सांगा, तू तुझ्या कुटुंबाचा प्रकाश आहेस, तुझ्याद्वारे कुटुंबाचा प्रकाश पडणार आहे. तू म्हणाला की यांचं बदलू दे, नाही बदलू दे, माझं होतं, अरे बाद झालं, मी जातो, असं नाही होणार. हालेलुया. असं होणार नाही. हालेलुया. ते लोक काय करतात, काय चुकीच्या गोष्टी करतात, या गोष्टीशी देवाला देणं गेलं नाहीये. तुम्ही तुमचा प्रकाश त्यांच्या समोर पाहता की नाही, याला परमेश्वर भरपूर देईल. हालेलुया. कारण तुमच्याद्वारेच त्यांच्या जीवनामध्ये कार्य होणार आहे, तुमच्याद्वारे त्यांच्या जीवनात बदल होणार आहे, तुमच्याद्वारे त्यांच्या जीवनातलं पाप दूर होणार आहे, तुमच्याद्वारे त्यांच्या जीवनातले अनिष्ट गोष्टी दूर होणार आहे, तुमच्याद्वारे त्यांच्या जीवनातले श्राप दूर होणार आहे, तुमच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही काही भविष्यवाणीचे शब्द बोला आणि ते घडणार आहे. तुमच्याद्वारे तुम्ही भक्तिमान आहात की नाही ते देव दाखवणार आहे. कोणीतरी असा एक व्यक्ती लागतो परमेश्वर की जो उभा राहील देवासाठी आणि त्याच्याद्वारे काम होईल. हालेलुया. मग तो कुटुंबात असो, कॉलनीमध्ये असो, गावामध्ये असो आणि शहरामध्ये असो, त्याच्यानंतर देशामध्ये असो, राज्यामध्ये असो, पण कुठेतरी एक व्यक्तीला हालेलुया की जो उभा राहील देवासाठी आणि त्याला देव राष्ट्रांचा प्रकाश. हालेलुया. बऱ्याच ठिकाणी जे संजीवन आलेले ना, बऱ्याच ठिकाणी जे अद्भुत कार्य झालेले, त्या त्या ठिकाणी परमेश्वराने एक माणूस उभा केला आणि हजारो लोकांना देवाला. हालेलुया. शिमोनाला परमेश्वराने उभं केलं. हालेलुया. एक साधारण माणूस, कॉमन, अगदी कॉमन. तुम्ही कॉमन किती असाल, काहीही फरक पडत नाही देवाला. देवाला या गोष्टीने फरक पडतो, तुम्ही नीतिमान आहात, भक्तिमान आहात की नाही, तुमची उभे राहण्याची तयारी आहे. हालेलुया. आणि जर तुमची उभे राहण्याची तयारी असेल तर तुमचं कुटुंब बदलायला वेळ नाही, तुमचं जीवन बदलायला वेळ लागणार, तुमचं फॅमिली बदलायला वेळ लागणार नाही, तुमचं कॉलनी बदलायला वेळ लागणार नाही, तुमचा एरिया बदलायला वेळ लागणार नाही. एक माणूस बाहेर पडेल आणि अद्भुत काम व्हायला चालू होईल. हालेलुया. एक व्यक्ती बाहेर पडेल, जाईल लोकांच्या वेळात सांगेल की मी प्रकाश, मी प्रकाश, मी प्रकाश. बोलून प्रकाश नाही पडणार, कार्याने प्रकाश. मोशे उभा राहिला फक्त आणि मोशे काहीच बोलत नव्हता. लोक तर म्हणाले तू काहीच बोलू नको, कारण त्याच्या मुखातून प्रकाश. हालेलुया. त्याच्या मुखातून प्रकाश बाहेर पडला आणि तो प्रकाश पाहूनच लोक असं म्हणाले तू बोलू नकोस, कारण तुझ्या मुखातून प्रकाश पडला. हालेलुया. त्याला बोलायची गरज पडली नाही. तिकडे लोक आशीर्वादी झालेले होते. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला आशीर्वाद देत असताना किंवा त्याच्यावर अभिषेक उतरत असताना काही लोक असे होते की जे मंदिरात अंगणात आले पण नव्हते, ते तिथं छावणीत होते, त्यांना देवाने अभिषेक केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे कसं झालं, कारण देवाचा आत्मा त्या ठिकाणी काम करत. हालेलुया. तुमच्याही जीवनात अशाच प्रकारे परमेश्वर काम करू इच्छितो. या ठिकाणी शिमोन ज्यावेळेस बोलला त्यावेळेस त्याला शिमोनाला परमेश्वराने यासाठी ठेवलं होतं की तो साक्षी बनणार. तुम्हाला परमेश्वर यासाठी नेमतो, यासाठी तयार करतो, यासाठी उद्धार दाखवतो, यासाठी आनंद देतो की तुमच्या द्वारे अनेकांचं जीवन बदलावं. हालेलुया. तुमच्या द्वारे प्रकाश पडावा, तुमच्या द्वारे चमत्कार व्हावे, तुमच्या द्वारे, कारण तुमचा भक्तिमानपणा पाहूनच कार्य होणार. तुमच्या भौतिक गोष्टी पाहून नाही, भौतिक गोष्टीनं तुम्ही कितीही प्रभाव पाडाल पण तो प्रभाव नेहमी कमी राहणार. हालेलुया. कारण तुमच्यापेक्षा भौतिक प्रभाव पाडणारे जगात जास्त आहे. जगामध्ये जास्त भरपूर आहे आणि ज्याच्याजवळ भरपूर आहे आणि हे भौतिक गोष्टीने प्रभाव पाडणारे असे भरपूर जगात भेटतील. तुम्हाला पावलोपावले भेटतील सगळेजण आणि त्यांच्यामध्ये गर्व आहे, अभिमान आहे, तिरस्कार आहे, तू कमी आहेस आणि असं बरंच काय 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 ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये भरलेल्या आहेत. पण तुमच्याकडचा जो भक्तिमानपणा आहे ना, त्या भौतिक गोष्टीवरती विजय होईल. तुमच्याकडचा भौतिकपणा, कारण बायबल सांगतं नीतिमानांचं अल्प धन दुर्जनांच्या मुबलक धनापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. नीतिमानांचं अल्प असणार आहे पण ते मोठ्या धनापेक्षा श्रेष्ठ असतात. हालेलुया. कारण ते चुकीच्या कामात खर्च नाही, देवाच्या कार्यात खर्च होतो.
हालेलुया. प्रभूचं गौरव तुमच्या जीवनात परमेश्वर प्रकट करू इच्छितो. पण भौतिक गोष्टींद्वारे भौतिक गोष्टी दिसतील पण त्या भौतिक गोष्टीद्वारे प्रभाव तुम्ही नका पाडू, देव पाडेल. हालेलुया. देव प्रभाव पाडेल भौतिक गोष्टींच्या द्वारे. देव दाखवून देईल लोकांना की तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. कारण असा कोणी मनुष्य नाही की जो भक्तिमान आहे तो अगदी कटोरा घेऊन फिरतो. असा कोणी होणार नाही. जो भक्तिमान आहे त्याला देव आर्थिक दृष्ट्या पण आशीर्वाद. हालेलुया. मग त्याचे स्रोत काही नसो पण देव त्यासाठी स्रोत निर्माण करतो. हालेलुया. देव त्यासाठी तयार करतो कोणाला तरी. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की नीतिमान कधीही अशा प्रकारे गोष्टी करताना दिसणार नाही. दावीद म्हणाला की मी तरुण होतो आता म्हातारा झालो पण कुणी अशा प्रकारे देवावर विश्वास करणारा व्यक्ती कटोरा घेऊन गेला मी पाहिलं नाही. का पाहिलं नाही मी? कारण मला ठाऊक आहे की असं कोणी होत नाही. हालेलुया. तरुण सिंहाला वाण पडेल, तरुण सिंहाला वाण पडेल पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, वाण पडणार नाही. हालेलुया. तरुण सिंह त्याच्या पंजात ताकद आहे, तो उपाशी राहील एक दिवस पण माझ्यावर विश्वास ठेवणारा उपाशी राहणार. अशा प्रकारे देवाने सांगून ठेवलं आणि त्याचा अभिवचन खोटं नाही लक्षात, ते सत्य. पण त्या भौतिक गोष्टीकडे आपण लक्ष लावू नये अशी देवाची इच्छा आहे. त्याने प्रभाव आपण नाही पाडू शकत कारण तो प्रभाव कमी राहणार आहे नेहमी. पण तो प्रभाव देव पाडेल. हालेलुया. आपला आशीर्वाद आपल्या गोष्टी आपली प्रगती देव लोकांना दाखवून देत राहील पण तुमचा प्रभाव भक्तिमान गोष्टींनी पडला पाहिजे. तुम्ही भक्तिमान नीतिमान गोष्टींनीच पडला पाहिजे. तुम्ही दाखवून दिलं पाहिजे माझ्यात येशूचा प्रकाश. हालेलुया. या ठिकाणी एक व्यक्ती आहे की ज्यानं प्रभाव पाडला आणि त्याचं नाव आहे पौल. वाचा माझ्या बरोबर प्रेषितांची कृत्याचा 13वा अध्याय आणि 47. हालेलुया. 13वा अध्याय 47 वचन आणि 26-23 वाचूया. 13:47. लिहून ठेवा. तुम्हाला सांगत आहे कारण की आपण गोष्टी तुम्हाला नंतर कामी येतील. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला परस्त्रीचा प्रकाश करून ठेवले आहे यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापासून तू तारण व्हावेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून त्याच्यासाठी वाचा वचन प्रेषितांची कृत्याचा 23वा अध्याय 11वे वचन. 23-11 वाचा. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला धीर धर, जशी तू यरूशलेमात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण होता पौल? पौल एक कफलक मनुष्य होता. कफलक रेखामा होता, काहीच नव्हतं त्याच्याकडे आणि काम केल्याशिवाय काही मिळणार नव्हतं. एक वेळ तर पावलावर अशा वेळ आली की त्याला त्याचा झगा ठेवून यावं लागलं. त्याजवळ काही नव्हतं लक्षात घ्या. आणि अशा गोष्टी होत्या त्याजवळ की तो वर्गणी मंडळीतून वर्गणी घ्यायचा कधी कधी आणि ती वर्गणी दुसऱ्या मंडळीला देऊन द्यायचा. तो स्वतःजवळ पण ठेवत नव्हता. तंबू बनवणारा असा व्यक्ती. आणि कफलक अशा प्रकारचा रिकामा. बरेच लोक त्याला नाव ठेवायचे की हा म्हणायचं भाषण खूप देतो पण याची शरीर प्रकृती खूप अगदी किरकोळ आहे. कारण तो प्रकृतीने खूप किरकोळ होता, खूप बारीक दिसणारा असा होता. पण बायबल त्या ठिकाणी सांगतो राजासमोर देवाने त्याला उभं केलं. हालेलुया. राजासमोर उभं केलं आणि त्या राजासमोर त्यांनी काय साक्ष दिली की येशू श्रेष्ठ. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपला प्राण तुमच्यासाठी पण दिले. हालेलुया. ही गोष्ट त्यांनी प्रगट केली आणि देव त्याला असं म्हणाला की इथंच नाही तर तुला रोम शहरामध्ये जाऊ, रोम सम्राटासमोर जाऊ. सम्राट कोण होता त्या काळामध्ये? सर्वात सामर्थ्य अशा प्रकारचा सम्राट की ज्यांचं राज्य संपूर्ण जगावरती होतं. त्याच्या समोर देवाने त्याला उभं करणार होता. देवाने त्याला सांगितलं तिथं मी उभा करणार आहे. तू रिकामा आहेस याला महत्व नाहीये, तुझ्या तोंडात माझं सामर्थ्य आहे. तू रिकामा आहे, तू कॉमन आहे, तुझी शरीर दृष्टी अशी काटक आहे किंवा बारीक आहे तू, याचा महत्व नाहीये. तुझ्या मुखामध्ये सामर्थ्य आहे, तू भक्तिमान आहेस, तू नीतिमान आहेस, याला महत्व आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही भक्तिमान नीतिमान असाल त्यावेळेस देव तुम्हाला राजासमोर उभा करेल आणि तुमच्याद्वारे परमेश्वर अद्भुत काम करणार. हालेलुया. त्याच्याद्वारे परमेश्वराने इतकं अद्भुत काम केलं की सैनिक, त्याच्यानंतर कैदी आणि असे बरेच लोक जे जहाजावरती 350 पेक्षा पण जास्त लोक होते ते सगळे लोक पौलाद्वारे वाचवले परमेश्वर. हालेलुया. आणि केवळ त्याच्यात नाही तर निर्जन अशा बेटावरती ते गेले, त्या ठिकाणच्या लोकांना पण वाचवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा जाऊन पौलाने काय काम केलं असेल तर देवाचं काम केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती केली, देवाचीच महिमा केली.
बरीच लोक आज जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटून गेले आणि त्यांना असं वाटतं की माझं जीवन इतकं महत्वाचं नाही. पण मी तुम्हाला भक्तिमान बनण्यासाठी आणि नीतिमान होण्यासाठी यावेळेस प्रोत्साहित करत आहे. अजून जास्त आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिमान बनण्यासाठी प्रयत्न करा. कॉमन आहे म्हणून कुणात बसू नका. कॉमन आहे म्हणून त्याचा तिरस्कार करू नका. कॉमन आहे म्हणून असं म्हणू नका की माझ्या जीवनासाठी देवाने काय नाही ठेवलेलं. तुम्ही जोपर्यंत देवाचा उद्देश पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला मृत्यू येणार नाही. ही गोष्ट वेगळी असते. जोपर्यंत तुमच्या प्रार्थना शक्य देव देत नाही तोपर्यंत देव तुम्हाला हलू देणार नाही. हालेलुया. तोपर्यंत देव तुम्हाला जाऊ देणार नाही. तोपर्यंत जगातलं संकट तुम्हाला हलवू शकत नाही. सैतानाचे दूत नाही हलवू शकत. जगातलं कोणत्याही प्रकारचा आजार तुम्हाला हलवू शकत नाही. तो नाही मारू शकत. का? कारण देवाने विशेष उद्देशाने तुम्हाला ठेवले. देवाने जर विशेष उद्देशाने ठेवले तर तुमच्याद्वारे देव कार्य करणार आहे. देव तुमच्याद्वारे अद्भुत काम करणार आहे. भौतिक गोष्टीकडे नाही तर आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष द्या. कॉमन आहे म्हणून कुणात बसू नका. तर देवाला म्हणा की प्रभू मी ह्यासाठी जिवंत आहे. तुझा उद्देश पूर्ण करणार, तुझं गौरव पूर्ण करणार आहे. भले आज होताना दिसत नाही पण एक दिवस मी नेमलेला आहे, माझ्यासाठी नेमलेला आहे. आज जरी कदाचित तुमच्यासाठी होत नसेल पण प्रार्थना बंद नका करू. प्रार्थना चालू ठेवा, चालू ठेवा. एक क्षण पुरेसा आहे देवाला की त्या दिवशी सगळ्या प्रार्थनांची उत्तर मिळालेली असतील. एक क्षण, एक दिवस देवाला पुरेसा आहे. एक योसेफ आदल्या रात्री कैदी होता, दुसऱ्या दिवशी मिस्र देशाचा पंतप्रधान. हालेलुया. आदल्या रात्री कैदी आहे, तू कैदी आहे, पण दुसऱ्या दिवशी मात्र वाटेने येणार जाणारा प्रत्येक माणूस त्याला सलाम करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी प्रत्येकाने देवाने ठेवले. पण तुम्हाला तिथपर्यंत त्या रात्रीपर्यंत प्रामाणिक राहावं लागेल. त्या रात्रीपर्यंत तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल. त्या रात्रीपर्यंत तो प्रामाणिक राहिला. पोटिफाराच्या घरात सुद्धा पातक केलं नाही, जेलमध्ये सुद्धा पातक केलं नाही, जेलमध्ये सुद्धा देवाची आज्ञा मोडली नाही, जेलमध्ये सुद्धा देवाचं भय बाळगत राहिला आणि एक दिवस त्या ठिकाणी देवाचं काम चालू होतं. हालेलुया. आणि त्याच्यासाठी त्याला ठाऊक नव्हतं पण देवाचं काम चालू होतं. हालेलुया. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की देवाचं काम चालू आहे की नाही. देवाचं काम चालू आहे. देवाचं काम चालू आहे, देवाची तयारी चालू आहे, देवाचं सगळं काही चालू आहे. पण तुमच्या समोर ज्यावेळेस रिलेव्हंट होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे हा हे देवाचं काम होतं. देवाच्या ह्या अद्भुत गोष्टी होत्या की माझ्यासाठी हे ठेवलं. दुसऱ्या दिवशी तो मिस्र देशाचा पंतप्रधान होता. हालेलुया. आदल्या रात्री कैदी असणारा कॉमन माणूस पण दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय प्रतिष्ठित अशा राज्याचा म्हणजे त्या काळामध्ये सर्वात श्रीमंत अशा देशाचा पंतप्रधान योसेफ होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला निश्चित अर्थाने त्या स्तरापर्यंत घेऊन जावं आणि शिमोनासारखं तुम्ही भक्तिमान असावं, नीतिमान असावं. इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणाऱ्या तो व्यक्ती होता. तुम्ही सुद्धा आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींची वाट पाहत राहा आणि देव तुम्हाला आज अभिवचन देतो. जोपर्यंत तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, जोपर्यंत तुमचा उद्देश देवाने ज्या उद्देशाने तुम्हाला ह्या जगात आणलंय तोपर्यंत देव तुमचा राहत नाही. तोपर्यंत ठेवणार, ते पूर्ण करून घेणार. पण तुम्हाला टिकून राहायचंय आणि टिकाल तुम्ही तर परमेश्वर तुम्हाला रिलेव्हंट करणार आहे. हालेलुया. या आपण पुढे